आपलं एका काय प्रकरण चालू आहे ते उपासनेचं प्रकरण चालू आहे. उपासना ब्रह्मतत्वाची होऊ शकते का, त्याला एक शब्द ठेवला संवादिवाद. उपासना करणे आहे भ्रमच आहे, परमार्थ करणे भ्रमच आहे, संसार करणं आहे काय भ्रमच आहे. म्हणजे एकाला फल आहे, एकाला काय नाही. झाडं लावणे हे सुद्धा चांगलं आहे, त्याच्यामध्ये आंब्याचं झाड लावतं मधुर फळ येते, आणि येड्या बाबळीचं त्याला काय फळ येते का. त्याप्रमाणे संसार या फळांना संविधान फळला. मला ते उपासना करायची त्याच्याकरता चाललेलं आहे बघा. तर अगोदर तुम्हाला उपासना करण्याकरता त्या देवतेचं काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. हे निर्गुणाची उपासना आहे कोणती. त्याच्यामुळे निर्गुण म्हणजे ब्रह्म. मग त्याचं काय पाहिजे, ज्ञानच नाही तुम्हाला तर उपासना काय करणार नाही. अगोदर त्याचं सामान्य रूपाने काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. मग मनुष्य त्याच्यामध्ये काय होतं, प्रवृत्त होतं. हे सामान्य रूपाने ज्ञान होत असते ते आपल्याला वेदावरूनच होत असते. सामान्य रूपाने म्हणजे ब्रह्म आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, पुढे परोक्ष ज्ञान शास्त्रावरून आपलं होत असते. आणि हेच परोक्ष ज्ञान पण आता हे पुढचं असं त्याचं रूपांतर कशात व्हायला पाहिजे, अपरोक्ष ज्ञान. ताटामध्ये अन्न वाढलं, पक्वान्न वाढलेलं आहे, ज्ञान झालं की सामान्य आहे ते. आणि शुद्धा निवृत्ती पडतात ते अन्न कुठं गेलं पाहिजे नाही का. आता नुसतं पाहून कुठं नाही तर आपलं जेवण वाढलं म्हणलं बा वारकरी वाहन चालू लागा जमेल का ते. म्हणून त्याच्याकरता हे प्रकरण चालू आहे. ते परोक्ष ज्ञान आणि कोणतं दोन्ही वाक्य आहे की अवांतरवाक्य आणि अवांतरवाक्याच्या द्वारा परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान महावाक्याच्या द्वारा. आता महावाक्य तुम्हाला उच्चारण केलं, काय केलं, मग तुम्हाला ब्रह्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे की. कारण तत्वम असं आहे ना, द्या दवा आहे आणि दवा कुठे आहे, तूच आहे. तूच आहे कोणतं, तसं ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून ब्रह्म कोण आहे. मग महावाक्य श्रवण करूनही विद्यार्थी अपरोक्षत्वाने ज्ञान होत नाही, त्या अर्थी प्रतिबंध असला आहे आणि तो कार्याच्या काय आहे, विरोधी आहे. आता प्रतिबंध कोणता आहे, परोक्ष ज्ञानाला अश्रद्धा नाही. हे अगोदर सांगायला देहात्म देहाध्यात्म देहाध्यात्म प्रज्ञात्म न क्षमते मंददित्वतः. जोपर्यंत मी शरीर आहे असं ज्ञान आहे तोपर्यंत ब्रह्म साक्षात्कार होऊ शकत. कारण आपली बुद्धी कुठेही अडखळून पडलेली आहे शरीरावर. शरीर म्हणजे मी म्हणजे ऐका वेदांत शास्त्र सांगतं शरीर जीव काय अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा आहे. शरीरचा विकांतीय शरीराच आहे, शरीरातच आहे, पण शरीराच्या कोणत्याच धर्माने तो लिप्त होत नाही असं ज्याचं तत्व आहे. त्याचा 8व्या अध्यायामध्ये सुद्धा वर्णन आहे. हे शरीर अनात्मक आहे, पण आपली समजूत कोणते शरीर म्हणजेच अनात्मा म्हणजे शरीर. हा भ्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञान होऊ शकत नाही. आता तो भ्रम काय केला पाहिजे, घालवलं पाहिजे ना. मग त्याच्याकरता साधनं सांगितली. काय सांगितलेली आहे साधनं. त्या भ्रमामध्ये 3 प्रकार, भूत प्रतिबंध, भावी पुढे वर्तमान
भूतप्रतिबंध कोणता सांगितला नाही लक्षात. श्रवणाला जरी बसला तरीसुद्धा नाही न सांगणं बरं. एक दवा एक आहे त्यामध्ये तर बरेच दिवसाच्या पाठ घेतो ना. म्हणजे भूतप्रतिबंध आला त्याच्या अगोदर आणि तो एकदम ओरडून उठला. काय ओरडून उठला? आली आली आली. मनी असे ते आहे का नाही. बसला आहे कुठं पाठात आणि स्वप्न पडलं कुठं झोपला नंतर पाठात आणि त्याच्यात चालला त्याचं आली आली. मग हेच आहे प्रतिबंध निवृत्त व्हावं लागतं. हे 3 प्रकारचे प्रतिबंध. भूत प्रतिबंध मागचं आठवणं, कोणतं आठवणं. वर्तमान प्रतिबंध जरी बसला आहे मुंगीच्या तोंडामध्ये जोपर्यंत मिठाचा खडा आहे तोपर्यंत जरी साखरेच्या राशीवरून गेली तरी तिला गोड वाटत. मग केव्हा गोड वाटेल? खडा काय केला पाहिजे आणि मग तिला काय वाटते? गोड वाटते. तसा आपल्या ठिकाणी प्रतिबंध आहे. देहाचा प्रतिबंध आहे. देहाचा निराश झाला पाहिजे म्हणतो तत्त्वज्ञान आहे. गीता तरी कशा करताय काय आपला भ्रम घालवण्याकरता. काय घालवण्याकरता? मग आपण कोण आहो? कोण मी हा कैसा करावा आणि म्हणे ज्ञानेश्वर. हेच खरं दार आहे. आणि याच्याकरता ज्ञानाची गाय आहे. आणि याचा विचार करणारे जे ग्रंथ असतात ना, श्रीमद भगवद्गीता, उपनिषद म्हणा, शास्त्र म्हणा, मग इथे चाललेलं आहे बघ. म्हणजे मग प्रतिबंधका निवृत्त झाले म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार होतो. गीतेमध्ये सुद्धा याचा काय आलेला आहे? विचार आलेला आहे का नाही का? योजमयोग प्रयासोक्तम साम्येन मधुसूदना एतस्य अन्नपश्यामि चंचलहि मन कृष्ण प्रमाति बलभद्रम. आहे का नाही? एखादा आणखी या मार्गाने चालायला लागला मध्यंतरी मृत्यू आला तर त्याचा केलेला अभ्यास फुकट जातो. श्रीनाम श्रीमतां गे योग अथवा योगिनामेव कुवे भवे एतद् दुर्लभ धर्म लोकम यज्ञ. हे सगळा विचार आहे. म्हणजे मलाही योगभ्रष्ट जो पुरुष असतो त्याचं गीतेमध्ये सुद्धा आलेलं आहे हे प्रतिबंधाचं प्रकरण. योगभ्रष्टस्य गीतायाम अपि ते बहुजन्मनि प्रतिबंधक्षय प्रोक्तान विचारो अपि अनर्थका. अरे किंवा परोक्ष ज्ञानाला अश्रद्धा प्रतिबंध करते आणि अपरोक्ष ज्ञानाला विचार, परोक्ष ज्ञानाला अविचार बंद हे पडतं आणि अपरोक्ष ज्ञानाला. म्हणून माणसाने सदा विचार आहे तस्मात् जगजी. हे कुठं सांगितलेलं आहे? योगभ्रष्ट गीतायाम. गीतायाम म्हणजे सप्तमी आहे ना. गीतेत काय केलेलं आहे? जन्मनी बंध प्रोक्ता योगभ्रष्टाचे. कोणाचा प्रारब्ध किती असेल काही सांगता येत. कोणाचा वामदेवाचा 1 जन्माचा होता, भरताचा बहुजन्माने. बंध प्रतिबंध क्षया. प्रतिबंधाचा का क्षय झाला. प्रोक्ता न विचारोपी अनर्थ का. फलाला प्राप्त होतो. यावरून काय सिद्धांत निघाला? विचार फुकट जात. केलेला विचार आज ना उद्या, उद्या ना परवा, केव्हा ना केव्हा तरी त्याला आनंद दिल्याशिवाय काय भोगप्रधान जीवन असते ना. आणि तुमचं मनुष्य देह खेळीत करून बाकी सगळी भोगप्रधान काय देह आहे. एक मनुष्य देह देवा किंबहुना बरं का तुमच्या याच्या स्वर्गातले सुद्धा काय भोगप्रधान आहे देह. मनुष्य देह नाही त्याला. कोणता देह नाही? विचारप्रधान देह म्हणजे मनुष्य देह आहे. आणि मनुष्य देह खेरीत करून सगळे काय जे काही पाप पुण्य केलं असेल ते काय करत बसायचं. दुसरं काही नसतं त्याच्यामध्ये नाही का. स्वर्गात जरी गेला तुम्ही जरी तुम्हाला मृत्यूलोकामध्ये येण्याची इच्छा असली तरी पुण्याचा भोग. बिना पुण्याचा भोग भोगल्याशिवाय काही आणखी दुःख
पापाचं फल भोगल्याशिवाय तर मला इथे या. बरं स्वर्गातला तरी झाला, पुण्याची पावटी सवेची विंदपणाची. पुन्हा त्याला मनुष्य देहात मिळेल असं नाही. स्वर्गातून जरी आला इथे पापाचा फल असेल तर पापाच्या फलानं कुठं मनुष्य देह मिळतो का? इतकी अडचण आहे. म्हणून अनन्या चिंतयंतो आहे न ते तुमच्या 9व्या अध्यायामध्ये ना. म्हणून जो भक्तिमान जो कोणी असेल तो पुण्याच्या द्वारा स्वर्गाची काय करीत नाही. ते तो भक्तवा स्वर्गलोकम विशालम शिने एवं त्रयीधर्म म्हणून प्रथम. आता गीतेमध्ये काय केलेलं आहे, केलेला विचार कधी फुकट जात नाही. एखाद्याला विचारलं, म्हटलं ही चाल कुठं खोकली होती ती? म्हटलं खोकली नाही आहे. तर म्हटलं मग काय झालं? म्हटलं परमेश्वर बाबाच्या तोंडून ऐकली होती. फायदा झाल्याशिवाय राहत नाही. बहुजन्मनी प्रतिबंध प्रोक्तानं विचारोपी अनर्थका. म्हणून प्रतिबंध निवृत्त झाला बरं का. न विचारोपी विचारापी अनर्थका. न केलेला विचार अनर्थका होत नाही, फुकट जात. तर हे गीतेतले श्लोक आहे बघा. प्राप्य पुण्यकृतान लोकान आत्मतत्व विचारता सुचीनाम सीमताम घे भ्रष्ट झालं आहे. तिथं एकच शब्द आहे तुमच्या भगवद्गीतेमध्ये, आत्मविचारता राहील. प्राप्य पुण्यकृतान लोकान शिद्वा शाश्वते स्वभाव. त्या पुण्य शब्द कोणते वापरले? पुण्यकृताम लोकान प्राप्य आहे ना. ज्याच्या अंतःकरणामध्ये कामना आहे, त्या कामनेच्या द्वारा कोणत्या लोकाला जात होतो? पुण्यवान लोकांना. लोकांना आत्मतत्व विचारतात. आत्मतत्वाचा विचार केल्यानंतर गीताकार सांगतात पुण्यवान लोक जे आहे त्या लोकांमध्ये जातो. त्याचं थोडं अधिक वर्णन करून त्या लोकांचं सांगतात. शुचीनाम श्रीमताम घे स्वाभिलाभ जायते. शुचीनाम म्हणजे पवित्र. पवित्रचा विचार आपल्या धर्मशास्त्रामध्ये, हिंदू धर्मामध्ये पुष्कळ केलेला आहे. पवित्र कशाला म्हणायचं, अपवित्र कशाला म्हणायचं. आणि पवित्र आहे ते इथे पवित्र. जे संसारामधून पलीकडे जे साधन येत असते त्याला काय म्हणायचं? पवित्र. इतर धर्मामध्ये पवित्राच्या त्याचा काय करणार नाही. फारसाचा विचार त्या लोकांनी केलेला नाही का? आहे का नाही? मग तुमच्या नाही का ह्याच्यामध्ये मांस खाणं हे पवित्र आहे का अपवित्र आहे? ते सगळं लावायचं जवळ त्याच्यामध्ये पवित्र. आपण स्नान करून जे काही गंध वगैरे लावतो नाही का, पवित्राणाम पवित्र मंगलानांचे दैवतन दैवतम. आणि सगळ्यामध्ये ज्ञानाला पवित्र भाग आहे. नाही ज्ञाने सदृशम तत्स्वयं योग संसिद्धी. काय ज्ञान काय करतात? माणसाचं सगळं पापरूपी मळ काय करून टाकतं, नाहीचं करून टाकत असतं. म्हणून ज्ञानाला खूप पवित्रता म्हणून सांगितलेलं आहे. शुचीनाम म्हणजे पवित्र. श्रीमता म्हणजे श्रीमंत घराण्यामध्ये. नुसतं श्रीमंती नाही, ज्ञानाची श्रीमंती, पुण्याची श्रीमंती. एखादा मनुष्य श्रीमंत आहे, कीर्तनात नाही सांगायचं बरं का. भौतिक आणि श्रीमंत आहे. कशाने? भौतिक आणि. पण आतला जर विचार केला तर पुण्यापेक्षा पापच पुष्कळ केलेलं आहे. कारण ही संपत्तीच आहे. पाप पुण्य हे सुद्धा काय संपत्तीच आहे. आणि कशाच्या द्वारा याच्यामध्ये तर स्वातंत्र्य दिलेलं आहे माणसाला. धनाच्या संपत्तीमध्ये पारतंत्र्य आहे. प्रारब्ध असेल तर मिळेल, नाही तर मिळणार नाही. आणि पुण्याच्या संपत्तीमध्ये काही नाही. अरे कोणालाही करता येतं, कोणाला. आणि देवाला आवडणारा कोण आहे? पुण्यवान. असं आहे. बाकी तुमचं काय जे काही त्यामध्ये रूप म्हणा, गुण म्हणा,
काय तुमचं होईना संपत्ती आमकं मान मान्यता वगैरे याने देव प्रसन्न होत नाही. मग कशाने पुण्योत्पत्ती पुण्याहीनीच परमात्मा. कोण पुण्य कोणा काढली जे हरिधरीला म्हणे दिले संसाराचे, कोण पुण्य त्यांचा होईना सेवक. म्हणून आहे ना, देवाच्या आवडीचा मनुष्य कोणता? पुण्यवान माणूस. पाप पुण्य दिसत असते का कार्यावरून जाणावं लागते. म्हणून पुण्यवान अशा आणखी श्रीमंत घराण्यामध्ये तो जन्माला येतो बा. अथवा योगिनामेव कुले भवति धीमतां निष्प्र तद्ब्रह्मतत्त्वस्य विचारात तत्त्वधि दुर्लभम. अथवा योगिनामेव कुले भवति धीमतां. हा जो योगभ्रष्ट पुरुष असतो ना, सगळ्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रकारे योगभ्रष्ट म्हणजे साधना केलेली आहे पण फळ मिळण्याच्या अगोदर देहपात झाला, फळकाराली मिळालीच नाही आणि देहपात मग फुकट गेलं का त्याला योगभ्रष्ट. पुन्हा दुसऱ्या जन्मात गेला की पुन्हा भांडवल काय असते. अशा याच्यामध्ये कुले भवती धीमता, पवित्र कुलामध्ये जन्म. द्वारकेचे राणे पांडव वगैरे पवित्र कुळ आहे ना ते. आणि ते कौरवाचं आहे बघा, तेही कुठं आहे. कौरवाच्या ह्याच्यामध्ये परमात्म्याने आहे ना दृष्टांत आपला संपला. निष्प्रभ ब्रह्मतत्त्वस्य विचारात दुर्लभम. निष्प्रहा ब्रह्मतत्त्वस्य विचारात, ब्रह्मतत्त्वाच्या विचारामुळे सगळ्या कामना आणखी इच्छा काय झालेल्या आहे. निष्प्रह म्हणजे संपन्न आहे ना. ज्ञानच आहे सगळ्याचा. आणखी हे करणारं तत्त्व जर कोणतं असेल तर काय, वासना आणि माली समजायची. जे ब्रह्म साक्षात्काराची फलं सांगितलेली आहे ना, त्या फलामध्ये नाही तर इदमेस्यात इदमेस्यात इथे इच्छा कामशब्दीचा. तो काम कधी पूर्ण होत नाही आणि आयुष्य काय होते, काम कधी पूर्ण झालेलं आहे काय. मी सांगितली होती ना गोष्ट आपली सहज. राम म्हणत नाही, कुठेतरी एका ग्रस्ताकडे भेटीला बोलावलं. म्हातारा जख्य झालेला होता, अंथरुणावरती खेळत होता, बोलेना बोलू देणार. मग साहजिकच आहे, बाबा आले म्हणून काहीतरी सत्कार करायचा, घेता का कॉफी घेता का काय घेता. आमच्यासारखा म्हणत असतो कॉफी होईपर्यंत चाही चालली, चहा होईपर्यंत दूध दिलं तरी आंब्याचा रस दिला तर फारच चांगला. मग काय बाईने काय केलं, म्हाताऱ्याला हाका मारला तरी बोलेना पाहेना काही ना काही देवाचं नाव घ्या वगैरे कुठलं काय आलं परिस्थिती. आणि ते चहा देते वेळी तिची बसी असते ती खाली पडली, तिचा काय पडला आवाज, आणि त्या आवाजाबरोबर म्हातारा उठूनच बसला. म्हाताऱ्याला विचारलं, म्हटलं देवाचं नाव घेणार का? काही नाही, कान इकडे करत नाही, कान तिकडे करत नाही, आणि चहा घेणार का? तर दृष्टांत आपला काय झाला, विचारात तद्धी दुर्लभम. निष्प्रह तेव्हा ब्रह्मज्ञानाचं फल असं नाही. स्थितप्रज्ञाचं लक्षण प्रजाती यदा, प्रजाती म्हणजे प्रकर्षेन जहाती, म्हणजे यदा कामा, सगळा काम काय झालेलं असतं. नाही तर काम आहे क्रोधेश रजोगुणाचं महाशनो महापाप निधे नामे असं म्हटलेलं आहे. म्हणून निष्प्रहा ब्रह्मतत्त्वस्य विचारात तज्ज्ञ नाही का. असला प्रकारचा विचार दुर्लभ आहे, सामान्य नाही. त्याचं वर्णन गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये याचं वर्णन झालेलं आहे. आता या जन्मामध्ये त्यांनी बराचसा अभ्यास केलेला आहे आणि मुक्त होण्याच्या ऐवजी दुसऱ्या जन्मामध्ये गेलेला आहे. त्याची अवस्था काय नाही का. या जन्मामध्ये मुक्त व्हायला पाहिजे पण प्रतिबंधामुळे काय झालं नाही, दुसऱ्या जन्मामध्ये गेला. मी मागच्या जन्मातलं केलेलं फुकट गेलं का सगळं. जसं
तेव्हा तत्रतम बुद्धिसंयोगम लभते पौरदेहिकम यततेच ततो भूयस्तस्मादेतति दुर्लभ. तत्र तम बुद्धिसंयोगम, मागच्या जन्मातलं जसंच्या आता वेदांतशास्त्रामध्ये याचे भौतिक शरीर आहे ना हे मात्र बदलत असतं, पण लिंग शरीर जसंच्या ते फक्त ज्ञानानेच मुक्त होतं. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत लिंग शरीराचा नाश होऊ शकत आणि एकदा ज्ञान झालं म्हणजे संपलं. पण ते आहे ना हे स्थूल शरीर जे आहे ना हे प्रारब्धानुसार आहे. ज्याचं ज्या दिवशी प्रारब्ध संपलं त्या दिवशी राम बोलवाई. तिथं काय शरीराबरोबर जीव मरत नाही, शरीर वेगळं आणि जीव. तुमच्या गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये आहे ना नाही का, किंतत ब्रह्म किम अध्यात्म किम करो अधिभूतांच्या युक्तम. अधिभूत म्हणजे शरीर, अनादिदैव म्हणजे जीव, अनादियज्ञ म्हणजे ईश्वर. शरीराच्या बरोबर जीवाचा नाश होत नाही. मग का होतं दुसऱ्या देहात जातो. यम यम वापी त्याच्यात तंते कलेवरम तम तमय व्हायचे. एवढा मोठा जडभरत राजा मग कोणाच्या घरांना गर्भात गेला, हरणी गर्भात मुक्त झाला का हरणी गर्भात गेला आहे का. ते काही नाही साहेब. कशा करता पूर्वजन्मामध्ये जे काही केलं असेल ते त्याला जसेच्या तसं प्राप्त होते. तत्प्रथम बुद्धिसंयोगम लभते पौरदैव. पूर्वीच्या देहामध्ये त्याने जे काही मिळवलं असेल ते सर्वच्या सर्व त्याला मिळते. येतं त्याच्यात तो भूया तस्माद येतं ते दुर्लभ. आणि पुन्हा तो परमार्थ मार्ग काय करतो चालू लागतो. एखादा मशीन एका कोणीतरी गावाला जायचं असेल 20 किलोमीटर इथून गाव काय लांब आहे, मग 10 किलोमीटरपर्यंत गेला आणि पुढे चालणं होईना, तिथे झोप काढावी लागली. मग तो झोपेतून उठल्यानंतर मागच म्हणजे जे काही 10 किलोमीटर चालत फुकट गेलं का ते आता किती राहिलं. मग केलेला परमार्थ काय होत नाही. आज ना उद्या, उद्या ना परवा. पूर्वाभ्यास आहे ना ते नाही बघा. सगळी गीतेतले श्लोक आहेत बघा. ह्रियते यवशोपिस्सह अनेक जन्म संसिद्धस्ततो याती परामध्ये. पूर्वाभ्यास आहे ना ते नाही बघा. ह्रियते यवशोपि, पूर्वी केलेल्या अभ्यासामुळे आणि तो काय झालेला असतो आक्रोश झालेला असतो. पूर्वी आपण म्हणतो यांची इतकी हे ऐकण्याकरते आवड काय, मागच्या जन्मामध्ये गंधर्व असला. एखाद्याची इतकी जिज्ञासा तत्वाच्या विषयी का मागच्या जन्मात त्यांनी अभ्यास केला असला पाहिजे. आणि एखाद्या पोरगे असं ते अभ्यास तर सोडून द्या शिव्याच देत असतं मागच्या जन्मामध्ये. मागचं काय करण्याचं आहे ना तुम्हाला. धर्मशास्त्र असो किंवा कोणतं गीताशास्त्र असो, जीव जो या ठिकाणी आलेला आहे त्यांनी मागच्या जन्मामध्ये जे काही पाप पुण्य केलं असेल ते भोगण्याकरता आलेलं आहे. त्याला देह घ्यावा लागतो. काय घ्यावं लागतं. हां, जे आपण काही मागच्या जन्मामध्ये पाप पुण्य आहे त्या जन्मामध्ये त्याचा भोग होऊ शकला नाही, ते भोग पूर्ण करण्याकरता. आणि जसं पाप पुण्य असेल त्याप्रमाणे देह मिळेल. अतिपाप असेल ते तोंड लोष्ट आणि भाषा बरं का. ऐसे होती भवे नाही जल काय तमागुनी मृत्यूला येतं. पशु का पक्षी वय झाड का पशु पक्षी झाड कृमी असे देह प्राप्त होत असतात. आणि त्याच्यापेक्षा आहे काय तुम्हाला तत्रसम निर्मत्वात सत्व नाही का. जर पुण्य जे असेल तर मग शुचीनाम श्रीमतामुळे योगभ्रष्ट होवी. वर जाण्या इतकं पुण्य नाही, खाली जाण्या इतकं पाप नाही. मधल्या याच्यामध्ये कोणतं मिळते मनुष्य जीवन आहे. मुक्ती मात्र कोणत्या ज्ञानाने आहे बरोबर. विना ब्रह्मज्ञानाशिवाय मुक्ती प्राप्त होऊ शकत. येत येत ते तो भूया तस्माद येते दुर्लभ. अशा रीतीने तो पुढे आणि मार्ग आक्रमण करत असतो. असे जे जन्म आहे ते जन्म सामान्य नसून काय सगळ्यामध्ये दुर्लभता मनुष्य देहाची सांगितलेली आहे.
भरपूर देवाच्या वेळ सप्तो पाताळ आहे, खाल मातल वितल सुद्धा. पण मनुष्य देहामध्ये जे सामर्थ्य आहे ते इतर सामर्थ्य आहे. म्हणून दुर्लभ कोणता? दुर्लभ हो माणूस देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणते वैकुंठ. त्याच्यात संताची संगती लाभण्यामध्ये किंवा चांगल्या मार्गाला लागणे हे काय असावं लागते भाग्याचं. म्हणून हा सिद्धांत दिसे पूर्वाभ्यासेन ते नैवरी येते. पूर्वी केलेल्या अभ्यासामुळे तो परतंत्र झालेला असतो, तिकडेच त्याची ओढ असते. आणि अनेक जन्म संसिद्ध तत्व याती, असे अनेक जन्म घेतल्यानंतर तत्व याती परामगती. श्रेष्ठ अशा पदाला तो काय होतो, प्रतिबंध संपला की श्रेष्ठ पदाला प्राप्त होतो. बरं, तर काही कामना असेल बरं का, तर ती कामना प्रतिबंध करते. काय करते? सकाम भक्ती आणि एक निष्काम भक्ती. मनामध्ये काही ठेवून जर आपण अनुष्ठानामध्ये बसलो अथवा चिंतन भक्ती करायला लागलो, ती कामना अडवायची. काय ते मग ते कामने ते पहा, ब्रह्मलोक विवांछायाम सम्यक सत्यताम निरुद्धताम आणि तस विचारे आत्मानं न तर साक्षात करते. ब्रह्मलोक विवाच्छायाम सम्यक सत्याम निरुद्धताम. आहे अनुष्ठानाकरता बसलेलं आहे, पण फलाची इच्छा आहे. कशाची इच्छा? आपल्याला ब्रह्मलोकाची काय व्हावी? परमात्म्याची प्राप्ती व्हावी. ब्रह्मलोकाची ब्रह्मलोक आहे नाही का? परमात्मा प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती. कशाची प्राप्ती? ब्रह्मलोक म्हटल्यानंतर, लोक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये लोक हा शब्द समुदाय वाचक आहे. लोक म्हटलं तर एकाचा समुदाय येतो का अनेकाचा समुदाय? आता ब्रह्मलोक तर उत्तम आहे सगळे काही, पण आता ते ब्रह्मलोकामध्ये तुम्हाला येणार आहे गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाची शाखा, एक मनुष्य शाखा, खाली दगडाधिकाची शाखा, सत्वगुणाची शाखा ब्रह्मेशाना पडते. तेथूनही मजा होते. सत्वगुणाची शाखा आहे. हे काय एक शाखा आहे ना, ती पाप्याची शाखा आहे. शेवटी तरू आणि रजोगुणाची शाखा आहे. पापही आणि काही वाईट पण नाही आहे. मनुष्य वाचून निदान आलं नाही. आणि केवळ पुण्याची शाखा म्हणजे कोणचे? ब्रह्मेशाना उत्तम देह आहे. त्याच्यावर तसा तो वाढत जात असतो. कशा करता? जर ब्रह्मलोकाची जर इच्छा असेल, भक्ती करणाऱ्यामध्ये उपासना करणाऱ्यामध्ये एकाच तत्वाची इच्छा करतात असं नाही. भिन्न भिन्न काय असते प्रकार असते. ब्रह्मलोकाची इच्छा जर असेल, सम्यक सत्याम निरुद्धताम, आणि ती काय करते? ती जर चांगल्या प्रकारे असेल तर निरुद्धताम आणि विचारेत आत्मानंद तो साक्षात. जरी तो काय करायला लागला ते कामना आणखी दडपून ठेवतो. काय ठेवतो? आणि जर चिंतन करत असेल तरी सुद्धा नाही लागलं लक्षामध्ये. आणि मनामध्ये कोणती भावना आहे? ब्रह्मलोकाची. आणि तत्वामध्ये काय झालेलं आहे? प्रवृत्ती. मला कामना त्रास देतात, त्याला निरुद्ध ठेवतो, दाबून ठेवतो. काय ठेवतो? आणि विचारात काय होतं? जरी विचारात प्रवृत्त झाला तरी ब्रह्मतत्वाला प्राप्त होत नाही. कारण का नाही? ब्रह्मलोकाची इच्छा हा काय आहे? नाही पहा, विचार आहेत आत्मा न तो साक्षात करोते. जरी तो विचार करत असला तरी त्याला साक्षात्कार होऊ शकत. कारण ब्रह्मतत्वाची उपासना हा प्रतिबंध आहे. जोपर्यंत तो प्रतिबंध निवृत्त होत नाही तोपर्यंत परमपदाला प्राप्त होऊ शकत नाही. आहे ना? म्हणलं कुठं सांगितलेलं आहे त्याच्याकरता यायचं आहे. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ इथे शास्त्रतः ब्रह्मलोके सकल्पांते ब्रह्मणा समुच्यते. वेदांत विज्ञान सुचितार्थ इथे शास्त्रामध्ये तर श्लोकाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. वेदांत विज्ञान सुनिश्चित
वेदांत म्हणजे ब्रह्मशास्त्र, त्याच्यामध्ये जो काही निश्चित अर्थ केलेला आहे शास्त्रामध्ये त्याला अनुसरून ब्रह्मलोके सकल्पांते ब्रह्मणाचं मत आहे. मग त्याला विचार जरी केला तरी आणि तत्वाची प्राप्ती होत नाही. मग केव्हा प्राप्ती होत असते? केलेला परमार्थ फुकट जातो का? मग केव्हा प्राप्त होत असते? ब्रह्मलोके सकल्पांते, ज्या वेळेला कल्प होत असतो म्हणजे सर्व सृष्टीचा प्रलय होत असते. काय ब्रह्मदेवाचं 100 वर्षाचं आयुष्य संपलं म्हणजे सृष्टीचं काय होतं? ब्रह्मलोके सकल्पांते म्हणून. आणि ब्रह्मलोकाला गेल्यानंतर कल्पांत म्हणजे ब्रह्मणाचं कल्पाच्या वेळेला ब्रह्मदेवाबरोबर तो काय होतं? मुक्त होता. एक दोन दिवस पाठ बंद होता ना आपला, भरून काढलं पाहिजे. केशांचित विचारापि कर्मणा प्रतिपद्यते श्रवणायापि बहुव्या न लभ्यते श्रुते. केशांचित विचारापि कर्मणा प्रतिबद्धते. तेव्हा विचाराला सुद्धा प्रतिबंध कोणता आहे? कर्मणा. नाही का, गुरुजी होते संतरमुरे, आणि लक्ष्मण नावाचा पोरगा, त्याचं दैव काय फार मोठं, तो लोकेश आनंदगिरी झाला. त्याच्या संस्थेत शिकत असताना बहिर्मुक्त जास्त, पाठ सोडून कुठं जायचा? शेतात जायचा. ते गुरुजीला म्हणायचे, रागवायचे त्याच्यावरती. अरे म्हणलं तो पाठ सोडतो आणि कुठे जातो? शेतात जातो. त्या तुला ते महत्त्व कशाचं जास्त वाटलं तुला? शेतात जातो. आणि त्याच्यामुळे पाठ गायचा तो बुडतो आहे का रे? ते कशा करता सांगितलं म्हणून नाही का? कर्मणापि पद्धती, ते कर्म त्याच्या विचाराला काय करते? प्रतिबंध करते. जास्त क्रिया ही सुद्धा माणसाला अभ्यासाला काय करते? मग किती असावं लागतं? युक्त आहार, युक्त असावं लागते. नाहीतर मग आपल्या कोणी माणसाला कुठंतरी जायचं गाडीवरती म्हणा काही ह्याच्यावरती, मग त्याच्यावरती इतकं ओझं ठेवलं, त्या ओझ्यावर काय करायचं? बसायचा. ते गाडं बिडं असताना पंढरपूरला आपल्याला पाहायला मिळते. किती कार्टी असतात ना, आणि ती मग ती वाळू आणायची असते, काय आणायची असते. जाते वेळीसुद्धा आणण्याकरता जाते वेळीसुद्धा गाडं वावरात बसून जाते. परत वाळू आणायची, अगोदर काय ठेवते? वाळूचं पण त्याच्यावर सुद्धा बसते. कर्मणा प्रतिबद्धते. ते कर्मच त्याला काय करते? विचार करू देत. म्हणून अति हे असतं सुद्धा काय नव्हे, हे कामाने. केशांचित विचारापि कर्मणा प्रतिबद्ध. काही लोकांचा विचार का होऊ शकत नाही? तर म्हणलं त्या कर्मामुळे उसंत नाही. एखाद्या विचार वेळेला ते गुरुजी सांगायचे, अहो म्हणले चला की थोडं कीर्तनाला काय प्रवचनाला. ते म्हणजे सुना पण काय सांगता तुम्ही? काय मग गुरुजीला म्हणलं इथं काय मरायला फुरसत नाही. म्हटलं काय बघा, म्हणलं गिराई काय नाम काय तम काय आहे का म्हणायला लागले. कुठे जाणं होते का आमचं? असं तसं. आणि त्याच्यात मग थोडा दुकान सोडून जायला लागला. म्हणलं अहो कुठं निघालात? म्हणजे लघवी करून येतो. म्हणलं लघवी करण्याकरता तरी वेळ कुठून मिळतो तुम्हाला? दुसरा माणूस लावून द्यायचा. जमतं का माणसाचा? काही क्रिया स्वतःच करावं लागतं. दुसऱ्याचा काय नाही, त्याला काय संबंध नाही का? तर ती भगवत भक्ती स्वतःच करायला लागते. कोटीम त्यक्त्वा हरिम. कोट्यावधी कामं टाकून माणसाने काय केलं पाहिजे? हजारो कामं टाकून आपण जेवण केल्याशिवाय मग भगवत, त्यापेक्षा भगवत ही उद्धाराचं साधन आहे. काय मग ते साधन केल्याशिवाय. केशांचित श्रवणायापि बहुभिर्नियम. काही लोकांना जन्माच्या जन्म जात असतो पण वेदांताचं श्रवण घडत नाही. ते विचारतात शिकलेली माणसं,
MA पास झाले आणि BA पास झालेले आहे. त्याला विचारलं, म्हटलं "अहो, काय ग्रंथ सुंदर आहे." मग म्हणला भगवद्गीतेसारखा ग्रंथ आहे. भगवद्गीता म्हणजे काय? एक गोष्ट सांगायची बाबा, मी बाबा म्हणायचे तो शिकलेला माणूस हेडमास्टर काहीतरी होता. मग साहजिकच आहे, मोठ्यांचं काम म्हणजे. अहो म्हणलं तुम्हाला समाधानाकरता तुम्ही काय वाचत जा, ज्ञानेश्वरी वाचत जा. मामाने त्यांना सांगितलं, म्हटलं अहो सोनू पण तुम्हाला माहिती नाही, मी काही संस्कृत शिकलेलो नाही. आणि तुमची ज्ञानेश्वरी कशात आहे? संस्कृतात. मला काय त्याचं एवढा मास्तर झाला अजून त्याला माहिती नाही ज्ञानेश्वरी मराठीत आहे का? हे सगळं अरे का विचार कशा करता चाललं. म्हणून बहुतेक लोकांना वेदांताचं भक्तिशास्त्राचं श्रवणसुद्धा काय होत नाही, घडत नाही. आणखी पुन्हा थोडासा विचार केलेला आहे, त्याचा विचार कधी करू, उद्या करू. 53चा आकडा कसा आहे?